मार्क ओपन केला हा ते दाखवायचं राहिले नाही दाखव नंतर दाखवतो किती 4.5 बोलला तो 4.5 शूटिंग अलाउड नाही ना म्हणून आम्हाला जरा टोकलं एकदा की शूटिंग वेटिंग नका करू त्याच्यामुळे मी पहिलं डिमांडमध्ये काम करत होतो मला आतल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला जाणून घ्यायचे मला मेसेज करा मी तुम्हाला सांगतो सगळं काय 10 तारीखला याच्या मुलाचा बड्डे असतो ना हां तर तुमचं काहींचं स्वागत आहे नवीन अशा ब्लॉगमध्ये तर आम्ही आज चाललो आहे RTOला तर मी गौरव तो आता जो मुलगाला असणारा मुलगा आहे सादप पप्पू खान आणि मयूर संजय खरताळे संजू बाबा नाव तर आम्ही सगळे चाललो आहे तर भेटू आपण पुढे तर बाहेर आलाय तो घराच्या हां आजचा पण असं रँडम ब्लॉग आहे पण ठरवून होतं ना की माझ्या सुरवेच्या पप्पाचं नाव तू गाडी काढतो मार्क ओपन केला हा ते दाखवायचं राहिलं नाही दाखव नंतर दाखवतो थांबा आताच दाखवतो त्याच्या पुढे तीच क्लिप आहे थांबा लय बघा मोरच्या पप्पांचा नॅशनल पार्क भारी नाही एकदा इकडे पण आहे आतमध्ये घरामध्ये पण आहे त्यांच्या प्राणी काय संग्रहालय प्राणी संग्रहालय ते आहे तर हे बघा अरे रे आवाज येतो की नाही इकडचे प्राणी तर पळून गेले वाटतं इकडे काय नाही इकडे खाली इकडे आहे चला मग आता जाऊया बाहेर भेटूया पुढे आणि पोरांना दाखव मित्रांना हो हे बघा मला आम्ही सुकटची भाजी बनवतो ते मयूरची आजी आहे ती त्याची मम्मी सुकटची भाजी बनवतो काय बोलून आवाज मध्ये आला स्वतःला वाचता येतं काय चालेल दिली ना बुक कॅमेरे का कमाल तर आम्ही मित्रांनो तर आता आम्ही आलो दहीसरला तर मित्राचं जे लायसन्स काढायचं त्याच्यासाठी आलोय तर आता तिकडे चाललोय तो पुढे पुढे चाललोय कुठे त्यांना तिकडे बोलवलंय तर त्याच्यासाठी आम्ही चाललो आता बघू तिकडे जाऊन तो कसा टेस्ट वगैरे देतो ना ते पण बघूया तर भेटूया बघा ना ग्राउंड बघा इकडे टर्फ आहे हा बहुतेक तरी फ्रीमध्येच आहे कारण हा मला वाटत नाही कोणाचं प्रायव्हेट वगैरे असेल बरं ही जागा इकडे मैदान वगैरे आहे इकडे मस्त एकदम बिना खर्च फक्त ट्रॅव्हलिंगचा खर्च करून या आणि इकडे खेळा बाहेर तशी पण 1000 रुपये 1 तासाचे घालवता त्यापेक्षा इकडून खेळा ना हां पेट्रोलला 100 रुपये घाल आणि या झालं स्वस्तात का इकडे पीस पण आहे एवढा चांगला मस्त हवा फक्त पाणी बिनी घेऊन या सोबत बोर एक कटलेस 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 बोला ना कटलेस 40 रुपये वो क्या अरे क्या दिख रहा नहीं है पकड़ भी दे रहे बस मेरे को कटलेस बोला ना मैं कटलेस कटलेस पाव ह्याला ती म्हातारी बोलते ना वरती नाक्यावर त्याची सवय लागली याला छोटा कटलेट आहे कटलेट पाव बोल दुकान का नाम भी तो बताना पडेगा ना नाम ही आणि दिली पार्टी आहे बघा तुला काय कमी बोलेगा काय तू काय घेतलं गौरव त्याने समोसा पाव ह्याने काय घेतलं कटलेस पाव हे काय वेगळंच होतं आणि मला याने दिला कटलेस पाव तर आता आम्ही खाऊ मग निघू कटलेट पाव खातो तोच येतो ना आधी मी आहे घेतला नाही काय खातोय बघा लास्ट रे
हाय मित्रांनो, तर आता आम्ही लेमन टी पितोय. अर्ध्यावरून कमी लागतो. अर्ध्यावरून कमी झाली, तर नंतर आठवलं शूट करायचं. तर ही 20 रुपयाची लेमन टी आहे, फुल रिफ्रेश करून टाकतो मूड. तर आम्ही प्यायला आलेलो. त्याच्यामध्ये काय काय ते सांग. हे बघा, सब्जी आहे, पायनॅपल आहे, लेमन कमी आहे यात. पाणी आहे, चाय पावडर आणि साखर जराशी, आणि लेमनचा जो पिळलेला असतो ना रस, तो लेमन ज्यूस पिळतो. तर मित्रांनो, आता मी निरोप घेतो यांच्याकडून. तर आता मी जाणार आहे बाहेर दुसरीकडे. तर हे लोक जातील आता घरी. तर त्याच्यानंतर मी आता तिकडे जाऊन बघू शूट करायसारखं भेटलं तर करेल नक्की, आणि मग भेटू पुढे. पण सध्या आता मी इकडून त्यांना टाटा बाय बाय सगळं बोलून निघतो. मी जाणार आहे आता गोरेगाव स्टेशनला, तिकडून जायचं लोणपर्यंतला. बादशाह मग भेटूया पुढे. काय माहिती चला मग बाय बाय. बाय मित्रा. बाय बाय मित्रांनो. बाय बाय. इकडे आहे आणि मित्रांचे पप्पा आहे इकडे कामाला आहेत. तर आता मी चाललो आहे, तर मला भेटलं तेवढं दिसले, तर त्यांनी मला बोललं चल करून. त्यांना विचारलं गोरेगाव स्टेशनला जाते का बस, तर हां बोलले. तर मी बसलो आहे बसमध्ये. तर बघा इकडे बस अडकली, कारण एक टक्कर म्हणजे टच व्हायला आलं ऑलमोस्ट, त्याच्यामुळे. चला मग भेटूया पुढे. जायचं होतं ना, हे बघा काका आहे. हां दहिसरला गेले. हा झालं. तर आता निघतो मी गोरेगावला. टेस्ट वगैरे घेतली. हो झालं सगळं. किती घेतले? किती 4.5 बोलला तो. 4.5 काय घेतली. चला भेट. काय मित्रांनो, तर आता मी आणि हर्षल डीमार्टला चाललो आहे. तर मी आणि आता हर्षल डीमार्टला चाललो आहे. तर तिकडे जाऊन शॉपिंग वगैरे करू, तुम्हाला सगळे म्हणजे सीन दाखवू काय काय घेतले काय नाही. तर भेटूया आपण पुढे. चला बाय बाय बाय. मित्रांनो, आम्ही ना आलो डीमार्टमध्ये. तर जाऊ शॉपिंग बघा, चप्पल, ट्रॅक पॅन्ट वगैरे सगळे घेतले. पण इकडे ना काय शूटिंग अलाउड नाही ना, म्हणून आम्हाला जरा टोकलं एकदा की शूटिंग वेटिंग नका करू. तर त्याच्यामुळे लपून करतोय. तर भेटूया आपण पुढे. मी नंतर दाखवेल तुम्हाला काय. गपचूपमध्ये व्हिडिओ काढतो. आम्ही इकडे या साईडला आलो आहे. आता लाजायला लागला. तर आता रबडी बघू. रबडी काय घ्यायचं आहे ते बघा, सुंदर आहे. घेऊया. काय बोलतो, बोल काय करायचं लवकर. कोण बोल. 1 लिटर काव मिल्क. हां 50ला आहे. काव म्हणजे काय आणि बैस म्हणजे बफेलो. मला माहिती होतं. मी पण मम्मीला विचारणार होतो दूध घ्यायचं आहे का. थांबा कॉल करतो मम्मीला आणि मग परत चालू करतो. मी पहिलं डीमार्टमध्ये काम करत होतो. मला आतल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मला एक जाणून घ्यायचं की मला मेसेज करा, मी तुम्हाला सांगतो सगळं. काय कवर नाही काय नाही. आणि 3D आहे बाबा. दुनिया कुठे चालली, पुढे चालली आहे. 3D बनवलं आहे त्यांनी. ब्लूटूथ आहे ते पण. तर मी घेतलं आणि घरी जाऊन शिव्या पडल्या. तर विषय असा आहे. 1300ला आहे. 1300वाला नको, आपण गप्प इकडून इकडे उतरूया. 360 रुपयावाला. 360वाला घेऊया. अरे बाबा खर्च काढशील त्यांचा. 1000 रुपये. 1000 नको. पहिलाच खूप जास्त खर्च झाला आहे. हेअर ड्रायर केस सरळ करायचे का? केस सरळ वगैरे नाही करायचे. आपण हेच घेऊया. मी काय बोलतो, हेच घेऊया आपण. हे की हे घेऊ सांग. बघ ना वाच ना काहीतरी. काय डिफरन्स काय वाटतं तुला दोघांमध्ये. मला हे सील पॅक वाटतं. काय वाटतं तुला. अरे स्पेसिफिकेशन रे. दिसायला कोणता भारी आहे. मला वाटतं हा घेऊ ना. 400 रुपयाचा हा घेतो. चला भेटूया पुढे.
काय बोलता बोलता ना आता मी माझं तरी सांगतो, मी 2,500 तरी माझा खर्च झाला. हर्षल तर मला वाटतं 1,000 रुपयेपर्यंत जाणार. तर प्रॉब्लेम झाला त्याला. घ्यायचं तो होतं पप्पांसाठी ट्रॅक घेतली, पप्पांसाठी ट्रिमर घेतलं आहे, पप्पांच्या खात्यामध्ये लिहिणार ते. कोणीतरी जीपे मारा आम्हाला, जीपे मारा. 500 रुपये कमी पडत आहे. ना ठीक आहे, भेटतील जेव्हा घेऊ, आता नको आपण. काय तू काय घेणार होता कोणासाठी? बावली बावली सांग ना. नाही, एक कट करायचं होतं बरं. हर्षल भाऊ आमच्या डीमार्टमध्ये काम करत आहेत, ते बघू शकता. नवीन स्टाफ म्हणून लागला आहे. 3,000 रुपये पगार. पार्ट टाईम म्हणून 2,000साठी येतो हा, काम वगैरे करतो. एक आपा भरतीराव.com. तर आता आमची शॉपिंग वगैरे झाली आहे. तर आता कुठे जायचं आपण? खायला वगैरे आहे? हो का, बोनस झालं ना खायला वगैरे बोलून. थांबा जरा पेमेंट होईल. हर्षलचा पणती लागली, हर्षलचं बिलच होत नाही, हर्षलला फुकट सामान देता येतात. आता बघू काय होतं पुढे. आता आपल्याला हर्षल खायला देणार आहे. हर्षल खायला देणार आहे ना? बोल इकडे बोल. हा ना, पण हर्षल पण सेम कपडे घालतात. बिचाऱ्याला कपडे घेऊन दिले पाहिजे. आता बड्डेला याला कपडे घेऊन दिले. याचा बड्डे लवकरच येणार आहे आणि याच्या बड्डेची तारीख माहिती काय? 26/11. तर मला वाटतं याचं लग्न होऊन माझं आता जेव्हा बोलून नाही तेव्हा मुलगा वगैरे त्याचा आता कुठं आपलं झालेला तारीख का होती? 10 तारीखला याच्या मुलाचा बड्डे असतो ना. 10 तारीख त्याच्या मुलाचा बड्डे असेल, त्याला विश करून ठेवतो पहिलाच. चला मग बाय. तर आता मित्रांनो आम्ही आता खातो सॉफ्टी. बघू शकता तुम्ही. तर आता सॉफ्टी घेतो डीमार्टच्या बाहेर. कर ना पेमेंट कर. अरे टोकन वगैरे काय घ्यायचं असेल हर्षल भावाने आणलेले सॉफ्टी. डीमार्टला आणणार त्याबद्दल एक आईस्क्रीम तुला. मला आईस्क्रीम दिले. ह्याला डीमार्टला मी आणले, बसून खातो. आता याचे रिव्ह्यूज घेऊया आईस्क्रीमबद्दल. काय सांग लवकर. भारी ना हे ना, काय माहिती हे कशी बनते. हे ना याच्यामध्ये क्रीम टाकतात, क्रीम असते याची पहिल्यापासून. तर त्याच्यामध्ये पाणी टाकतात, तर त्याच्याने बनते आईस्क्रीम. कारण मी बनताना पण बघितले, बनवली नाही सॉरी कधी, पण बनताना बघितली आईस्क्रीम. तर तुम्ही बघू शकता. जर तोंडाला पाणी येत असेल तर जवळच्या डीमार्टमध्ये जावा आणि आईस्क्रीम खाऊन घ्या. पाहिजे असेल तर हे घ्या. कॅमेरा भारी आहे रे. कुपन कोडसाठी देवीचं नाव येऊ शकतं. हां, कुपन कोडसाठी माझं नाव घ्या, तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल. 20ची गोष्ट 20ला भेटणार. तर भेटू आता हे खाऊन वगैरे, मग भेटू. तर आहे मित्रांनो, तर आमचं आता सामान घेऊन झालं आहे. हे बघा, तर ते बघा तिकडे डीमार्ट आहे. माझं बिल कमी झालं पण सामान जास्त दिसतं. हां, ह्याच्यात पण आहे सामान, असं नाही, पण खर्च तो झाला आहे भाई. ठीक आहे, कपडे वगैरे आहे ना, तर त्याच्यामुळे तर जरा ठीक आहे. पण आता मग ब्लॉगचा एंड इकडेच करतो. तर भेटू असे नवीन ब्लॉगमध्ये. आणि माझा जो गोल होता 100 सबस्क्रायबरचा, त्याच्यामध्ये 97 कंप्लीट झाले. खूप थँक्यू. आणि आपण भेटूया पुढे अशाच चांगल्या ब्लॉगमध्ये. तर चला मग, टाटा, बाय. आणि काय, हां, लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. 3च उरले 100 सबस्क्रायबरसाठी. तर लवकरात लवकर करा. तसा लवकरच तो पण व्हिडिओ आणू 100 सबस्क्रायबरसाठी, जो स्पेशल ब्लॉग होता ते वाला. तर भेटूया, चला बाय. बघतायत लोक, फेमस झालं.